विमानाचा शोध कोणी लावला? मराठी माणसाने शिवकर बापूजी तळपदे यांनी लावला की राईड बंधू? खरंच वैमानिक शास्त्र 7000 वर्षापूर्वी म्हणजे वैदिक काळात लिहिण्यात आले की एक विशेष प्रक्रिया होती है। तो महर्षि भरद्वाज ने 32 प्रक्रियाओं का वर्णन किया है। केवळ 20व्या शतकात वैमानिक शास्त्र सांगितलेल्या तंत्रज्ञानाचा म्हणजे 500 वेगवेगळ्या पद्धतीने विमान तयार करण्याचं 500 किस्म के विमान बनाए जा सकते हैं। इस बात को जरा समझिएगा, मुझे देर में समझ में। जे काही सिद्धांत त्या पुस्तकात मांडलेले आहेत ते खरेच कार्य करू शकतात का? जर येत असतील तर आजच्या शिक्षणात या ग्रंथाचा उल्लेख का नाही? अशा रहस्यमय प्रश्नांचे उलगडा करण्याचा जरा समझिएगा, मुझे देर में समझ में आई। 32 तरीके हैं 500 तरह के विमान बनाने के। वैमानिक शास्त्र हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे जो विज्ञान निर्मिती, त्यांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यावर प्रकाश टाकतो। असे मानले जाते की हा ग्रंथ महर्षी भारद्वाज मुनी यांनी लिहिला आहे। यात 8 प्रकरणे, 100 पेक्षा जास्त टेक्नॉलॉजीची थेरीज आणि 500हून अधिक सूत्रे आहेत। भारतीय संस्कृतीतील विमानांचे उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात, ज्यामध्ये रामायण रावणाकडे असलेला पुष्पक विमानाचा उल्लेख येतो। त्याचबरोबर ज्यावेळेस आपण महाभारताचा विचार करतो त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि अन्य योद्ध्यांनी स्वर्ग प्रवासासाठी विमाने वापरल्याचा उल्लेख आहे। आता ऋग्वेद हवेतून जाणाऱ्या यंत्रांचा म्हणजे वाहनांचा आणि वायुदेवतेच्या वाहनांचा उल्लेख आढळतो। संस्कृत ग्रंथामध्ये असे सूत्र आढळतात जे विमानासंबंधित तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजीची माहिती देतात। वायू संचारते यस्मिन ततः विमानम प्रचक्षते। जेथे वायूचा संचार होतो ते वाहन म्हणजेच विमान मानले जाते। रथानाम पतयन्ते शाम नवाः स्पृशन्ति नानदन। ही वाहने आकाशात झेप घेतात आणि गतिमान होतात। वैमानिक शास्त्रातील वर्णन आणि संशोधन महर्षी भारद्वाज यांनी विमान निर्मितीची विस्तृत माहिती दिलेली आहे। त्यांच्या ग्रंथातील एका सूत्रानुसार शक्त्युद्रमो वायुपथेन गमनम संभवती। शक्तीच्या मदतीने वायुपथाने गमन करणे शक्य होते। 1952 मध्ये पंडित सुब्बाराय शास्त्री यांनी या ग्रंथाचा अभ्यास केला। त्यानंतर 1970 मध्ये भारतीय वैज्ञानिक डॉक्टर B.R. जोशी यांनी यावर संशोधन केले। विमान संचलनाच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत। यामध्ये दिलेले एक महत्त्वाचे सूत्र असे आहे ज्यात आपण असं म्हणू शकतो, अग्निसंयोगेने वायू संवहनम ततः गमनम संभवती। अग्नीच्या साह्याने वायूचे संवहन होते आणि त्यामुळे गमन शक्य होते। वैज्ञानिक व तांत्रिक दृष्टिकोन वैमानिक शास्त्रातील माहिती कितपत वैज्ञानिक दृष्टी खरी आहे? इंडिया टुडेच्या बातमीनुसार 4 जानेवारी रोजी झालेल्या भारतीय विमान काँग्रेसमध्ये वैदिक विमान या विषयावर माजी वैज्ञानिक थोडासा दावा केला गेला। या वक्तव्यानंतर लगेच 1904 पेक्षा ही जुनी सतत नाही असं सांगण्यात आलेलं आहे। हे आपण समोर पाहणार आहोत, त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन। वैमानिक शास्त्राची ऐतिहासिक महत्त्वता। भारतीय विज्ञानाच्या समृद्ध परंपरेचा हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे। प्राचीन भारतीय तंत्रज्ञान आणि विज्ञान याबद्दल अभ्यास करण्यासारखे आहे। अद्याप आधुनिक वैज्ञानिक प्रयोगाद्वारे यातील संकल्पना सत्यापित करणे बाकी आहे। आता निष्कर्ष असा निघतो, वैमानिक शास्त्र हा भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परंपरेतील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे। तो सत्य आहे की कल्पनारम्य याचा अद्याप पुरेसा ठोस पुरावा नाही, मात्र या विषयावर अधिक संशोधन करणे आवश्यक आहे। ज्ञानम विज्ञान संयुक्तम विमानम स्थापयेते भूतः। ज्ञान आणि विज्ञान यांच्या संयुक्त प्रयत्नाने विमान स्थापावे असे स्पष्टपणे या विज्ञान शास्त्रामध्ये लिहिले गेलेलं आहे। आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून वैमानिक शास्त्राचे मूल्यमापन। आता वैमानिक शास्त्रात वर्णन केलेल्या संकल्पनाचा आधुनिक विज्ञानाशी कितपत संबंध आहे याचा अभ्यास अनेक वैज्ञानिकांनी केला आहे। काही संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या शक्य आहेत
तर काही प्रतिकात्मक किंवा गूढ शास्त्रांशी संबंधित वाटतात. आधुनिक विज्ञानामधील तुलना विमान सिद्धांत, ज्याला आपण एरोडायनामिक्स, वैमानिक शास्त्रातील वायुगमन, गती आणि संतुलनाच्या सिद्धांताची तुलना बर्नौली सिद्धांत, न्यूटनच्या गतीच्या नियमाशी करता येते. आता यामध्ये धातुशास्त्र, मेटालर्जी या ग्रंथात सांगितलेले काही धातू आधुनिक मिश्रणा धातू सारखे वाटतात. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यांचे मिश्रण हलके आणि मजबूत विमान बनवण्यासाठी वापरले जाते. इंधन आणि ऊर्जा स्रोत, फ्यूल अँड एनर्जी सोर्सेस ग्रंथात सौर ऊर्जा आणि अज्ञात ऊर्जा स्रोताचा उल्लेख आहे, जे आधुनिक काळातील सौर ऊर्जेच्या संशोधनाशी साधर्म्य दर्शवतात. वैमानिक शास्त्रातील काही संकल्पनाचे आधुनिक उदाहरणे घेऊया. अदृश्यता तंत्रज्ञान, ज्याला स्ट्रेल्थ टेक्नॉलॉजी म्हटल्या जाते. वैमानिक शास्त्रात गहगमन यंत्र, हे यंत्र विमान अदृश्य करण्यासाठी वापरले जाते असा उल्लेख आहे. आता यामध्ये संस्कृतचं एक उदाहरण असं देता येते, गुह्यम गमनम शक्त्या संभवती विशेषतः, विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने अदृश्य गमन शक्य आहे असं या वैमानिक शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. आधुनिक उदाहरण जर द्यायचं राहिलं आजच्या काळातील स्टेल्थ टेक्नॉलॉजी याच संकल्पनेवर आधारित आहे. अमेरिकेचे F-117 नाईट हॉक B-2 बॉम्बर्स ही विमाने रडारला न दिसणारी असतात. हे तंत्रज्ञान विमाने शत्रूच्या रडारापासून लपवण्यासाठी वापरले जाते. आता सौर ऊर्जा आणि विमान तंत्रज्ञान, ज्याला आपण सोलार पॉवर्ड एअरक्राफ्ट म्हणतो. वैमानिक शास्त्रात सूर्यतः तप्त्रम नावाच्या इंधनाचा उल्लेख आहे, जो सौर किरणापासून ऊर्जा शोषण घेतो. आता संस्कृतमध्ये एक उदाहरण द्यायचं म्हटलं, सूर्यतप्तम यंत्रणाम शक्तिदानाय कल्पते, सूर्याच्या ऊर्जेमुळे यंत्रे ऊर्जायुक्त होतात. आधुनिक उदाहरण द्यायचं राहिलं तर आज कंपॅरिझन करत असताना आज सौर ऊर्जेवर चालणारी विमाने विकसित केले जात आहेत. उदाहरणार्थ सोलर इम्पल्स 2 हे एक संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमान आहे, जे 2016 मध्ये पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले विमान ठरले. आता ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास, ज्याला आपण सुपरसोनिक अँड हायपरसोनिक ट्रॅव्हल म्हणतो. वैमानिक शास्त्रात वायुपथेन गमनम संभवती असे सूत्र सांगते, म्हणजे वायूच्या विशिष्ट मार्गाने विमान अतिजलद वेगाने जाऊ शकते. आता वायुपथेन संचारम लघु वेगेन संभवती, याचा अर्थ वायुपथाचा योग्य वापर करून जलद गमन करता येते. जर याचं उदाहरण आधुनिकचं द्यायला जायचं असेल तर कॉन्कॉर्ड हे एक सुपरसॉनिक प्रवासी विमान होते, जे ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने प्रवास करू शकते. आता हायपरसॉनिक विमाने, ज्याला आपण म्हणतो हायपरसोनिक एअरक्राफ्ट, आधुनिक संशोधनात स्पेस एक्स नासाचे X-43A आणि भारताचे HSTDN हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटेड व्हेकल यावर प्रयोग सुरू आहेत. स्वायत्त उडान, ज्याला ऑटोनॉमस फ्लाईट म्हणतो, आणि AI नियंत्रित विमान. वैमानिक शास्त्रात सांगितले आहे की काही विमाने चालकाविना चालू शकतात. आता यामध्ये त्यांचं सूत्र असं देण्यात आलेलं आहे, यंत्रसंचालनम स्वयमेव सिद्ध्यन्ते, यंत्र स्वतः कार्यान्वित होऊ शकते. याचं आधुनिक उदाहरण द्यायचं राहील तर ड्रोन तंत्रज्ञान आहे. आज आपल्याकडे AI आधारित ड्रोन आणि स्वायत्त विमान प्रणाली आहेत. बोईंग आणि एअरबस स्वायत्त विमाने, पुढील पिढीतील स्वयंचलित विमान प्रणाली विकसित होत आहे. आधुनिक संशोधकाचा दृष्टिकोन काय या पुस्तकाबद्दल वैमानिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या काही वैज्ञानिक आणि संस्थांनी त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन केले आहे. संशोधनाचा अहवाल अशा पद्धतीचा आहे की 1974 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी अहवाल दिला की ग्रंथात सांगितलेली तांत्रिक माहिती अनेक ठिकाणी काल्पनिक किंवा वैज्ञानिक दृष्ट्या अशक्य आहे, परंतु काही संकल्पना आधुनिक तंत्रज्ञानासोबत साम्य दर्शवतात आणि त्यांचा ऐतिहासिक संदर्भ तपासला पाहिजे. आता यामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये एक संस्कृत सूत्र आहे, विज्ञानम संशोधद्यम युक्त्यान मिथ्यम निश्चितम, विज्ञानाचा अभ्यास योग्य तर्काने केला पाहिजे, केवळ नाकारू नये. आता निष्कर्ष असा आहे, वैमानिक शास्त्र आणि आधुनिक विज्ञान यामध्ये काही समानता आणि काही मतभेद आहेत. काही संकल्पना विज्ञानाच्या निकषावर खरी ठरू शकतात,
तर काही गोष्टी प्रतिकात्मक किंवा गूढशास्त्राशी संबंधित असू शकतात. यामध्ये रिसेंट जर आपण न्यूज पाहिलो तर या वर्तमानपत्राच्या आधारे आपल्याला सांगता येईल, द हिंदू यावरती एक आर्टिकल 2015 साली पडला होता. ते आर्टिकल बंगळुरूमधील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वैमानिक अभियांत्रिकी आणि यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील 5 तरुण भारतीय शास्त्रज्ञांच्या गटाने सखोल अभ्यास केल्यानंतर असे दावे खोडून काढले होते, असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. 1974 मध्ये सायंटिफिक ओपिनियन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अ क्रिटिकल स्टडी ऑफ द वर्क वैमानिकशास्त्र या शोध निबंधात मुकुंद एस.एम. देशपांडे, एच.आर. नागेंद्र, ए. प्रभू आणि एस.पी. गोविंदराजू यांनी वैमानिक शास्त्रानुसार वैदिक विमान सिद्धांत का व्यवहार्य नव्हता याबद्दल बोलले. आता वैमानिक शास्त्रात दस्तऐवजीकरण केलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानामुळे वस्तू उडत शकत नव्हती. वैमानिक शास्त्र या पुस्तकातील वैदिक विमानाचे रेखाटन अशा पद्धतीने आहे की ज्याचे करून आपल्याला ते उडवता येत नाही. वैमानिक शास्त्र हे 20व्या शतकातील एका माणसाच्या लेखनावर आधारित होते, प्राचीन ऋषी महर्षी भारद्वाज यांच्यावर नाही. खरं तर हे पुस्तक 1900 ते 1922च्या दरम्यान अस्तित्वात आले होते. संस्कृत श्लोकाचे दुभाषी पंडित सुब्बाराय शास्त्री यांनी हे पुस्तक 1944 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी एका सहाय्यकाने दस्तऐवजीकरण केले होते. जसे की वैमानिक शास्त्रात म्हटले आहे. ISSI शास्त्रज्ञाच्या पेपरनुसार हे पुस्तक 1951 मध्ये मैसूर येथील आंतरराष्ट्रीय संस्कृत संशोधन अकादमीचे संस्थापक AM जायसर यांनी शोधले होते, ज्यांनी ते प्रकाशित केले होते. वैमानिक शास्त्र या पुस्तकातील वैदिक विमानाचे रेखाटन जसे करण्यात आलेले आहे त्या पद्धतीने हे विमान उडू शकत नाही. वर्णन केलेली विमाने वास्तविक गोष्टीची अभिव्यक्ती नसून अगदी वाईट रचना आहेत. कोणत्याही विमानात उडण्याची क्षमता किंवा गुणधर्म नाहीत. उड्डाणाच्या दृष्टिकोनातून भूमिती अकल्पनीयपणे भयानक आहेत आणि प्रनोदनाचे तत्व त्यांना उड्डाण करण्यास मदत करण्याऐवजी प्रतिकार करण्यास भाग पडतात. वैमानिक शास्त्राच्या विज्ञानासाठी वायुगतिकी, वैमानिक संरचना, प्रवर्तक उपकरणे, साहित्य आणि धातुशास्त्र यांचे आकलन आवश्यक असले तरी वैमानिक शास्त्राने वायुगतिकीवर फारसे किंवा अजिबात भर दिलेला नाही. माझ्या मतानुसार असं सांगण्यात मला असं वाटतं की या ठिकाणी जे काही हा रिसर्च किंवा संशोधन झालं आहे ते कदाचित तथ्यनिहाय रिसर्च नसू शकते. कारण ज्यावेळेस आपण सर्व ब्रह्मांडाचा विचार करत असतो त्याच्यामध्ये आकाशगंगा असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या सूर्यमाला असतील, या सूर्यमालावर जाण्यासाठी यदा कदाचित त्या काल्पनिक कथा जरी आपल्याला असते तरी ते सायन्स फिक्शन जे आहे त्या सायन्स फिक्शन एक मोटिवेशन म्हणून आपल्याला द्वार उघडून देत असतील. यदा कदाचित ज्या पद्धती यामध्ये सांगितलेल्या त्या पद्धतीचा त्या पद्धतीने अवलंब केलेला नसावा, यामुळे कदाचित तो शोध करता आला नाही. अनेक अभ्यासकांनी वैज्ञानिकांनी टीका केली आहे. काहींच्या मते हा ग्रंथ केवळ काल्पनिक आणि गूढशास्त्री संबंधित आहे, तर काही अभ्यासक याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा ग्रंथ मानतात. तर्केन विज्ञानम परीक्षते न मिथ्याया प्रतिष्ठा असं म्हटलं जाते. तर्काच्या आधारेच विज्ञानाची परीक्षा होते, अंधश्रद्धेनं नाही. आता वैज्ञानिक दृष्टिकोन, वैमानिक शास्त्र काल्पनिक आहे का? भारतीय वैज्ञानिकाचा दृष्टिकोन म्हणजे 1974 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू येथील वैज्ञानिकांनी वैमानिक शास्त्रातील तांत्रिक माहिती तपासली. त्याचा निष्कर्ष असा होता की या ग्रंथातील माहिती वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही आणि ती विमानशास्त्राच्या आधुनिकी नियमाशी विसंगत आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की ग्रंथात वर्णन केलेल्या विमानांचे वायुगतिक शास्त्र योग्य नाही आणि ते प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकत नाही. युक्त्या विना विज्ञानम न सिद्ध्यन्ते कदाचन, योग्य तर्काशिवाय विज्ञान सिद्ध होत नाही. आता पाश्चात्य वैज्ञानिक आणि अभ्यासकांचे मत काय, तर काही पाश्चात्य वैज्ञानिक आणि इतिहास तज्ज्ञांच्या मते असे मत मांडले की वैमानिक शास्त्रातील सांगितलेली माहिती फॅन्टसी किंवा विज्ञान कथेच्या स्वरूपाची आहे. काही वैज्ञानिकाच्या मते प्राचीन काळातील एवढ्या विकसित विमान तंत्रज्ञानाची शक्यता कमी आहे, कारण त्याचे कोणतेही भौतिक पुरावे मिळालेले नाहीत. आता यत्र प्रमाणम न दृश्यते तत असत्य विज्ञायते, जेथे प्रत्यक्ष प्रमाण नाही तेथे संशयास्पद ठरते. वैमानिक शास्त्राचा कालखंड तो प्राचीन आहे का? काही अभ्यासकांच्या मते वैमानिक शास्त्र हा ग्रंथ 20व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिला गेला आणि तो प्राचीन नाही. ग्रंथाच्या मूळ स्वरूपाबद्दल जेव्हा शंका घेण्यात येते, हा ग्रंथ 1918 साली शिवकर बापूजी तळपदे यांना दिला गेला असा दावा केला जातो. पंडित सुब्बाराय शास्त्री यांनी 1952 मध्ये याचे संकलन आणि प्रकाशन केले. त्यामुळे काही संशोधक म्हणतात की हा ग्रंथ ऋग्वेदकालीन किंवा महाभारत काळातील नाही तर नंतरचा आहे.
आता कालानुसारनम परिष्क्रिया भवती नूतेन, वेळेनुसार माहिती नवीन स्वरूपात बदलली जाते. पारंपरिक विमान संशोधनाचा अभाव आहे. ग्रंथात दिलेल्या तांत्रिक संकल्पनांचे पुरातत्वीय किंवा ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये विमानाचा उल्लेख आढळतो, उदाहरणार्थ पुष्पक विमान, परंतु त्या वर्णनाची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. अवशेषम विना इतिहासः केवल कथा भवती, पुरावे नसतील तर इतिहास केवळ कथा ठरतो. वैमानिक शास्त्रावरील चालू संशोधन. भारतीय संशोधने. भारतात काही संशोधक आणि संस्थांनी या ग्रंथाचा तांत्रिक भागावर संशोधन केले आहे. काही प्रयोगामध्ये ग्रंथातील धातुशास्त्र आणि ऊर्जा तंत्रज्ञानाची शक्यता तपासली जात आहे. आता नवीन तंत्रज्ञानाशी जेव्हा आपण तुलना करतो, आधुनिक ड्रोन, AI पायलटेड विमान आणि स्टेल्थ टेक्नॉलॉजी यांच्याशी ग्रंथातील काही संकल्पनाशी तुलना केली जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक संशोधन केल्यास काही गोष्टी वास्तवदर्शी असू शकतात. बघा, अनुसंधानम सततम विज्ञानस्य प्रधिकरम, सतत संशोधन केल्याने विज्ञानाचा विकास होतो. याचा निष्कर्ष असा होतो, वैमानिक शास्त्र प्राचीन आहे की आधुनिक यावर अजूनही मतभेद आहेत. काही संकल्पना काल्पनिक वाटतात तर काही संकल्पनामध्ये विज्ञानाशी साधर्म्य आहे. या विषयावर अधिक प्रमाणित संशोधन होणे आवश्यक आहे. संस्कृताचं अंतिम सूत्र असं सांगतो, सत्यमेव विज्ञानम शोधसिद्धम भवती, संशोधनाद्वारे सिद्ध झालेले ज्ञानच सत्य असते. तुमच्या मते वैमानिक शास्त्र ऐतिहासिक आहे की काल्पनिक आहे? होय, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि निकोला टेस्ला यांच्या संशोधनातही काही अशा संकल्पना आढळतात ज्या विमानशास्त्र किंवा प्रगत तंत्रज्ञानाच्या कल्पनाशी साधर्म्य दर्शवतात. आता अल्बर्ट आइन्स्टाईन आणि प्रगत भौतिकशास्त्र. आइन्स्टाईनच्या सापेक्षतावाद सिद्धांतामुळे, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, अंतराळ, वेळ आणि ऊर्जा यांच्यातील परस्पर संबंध उलगडतात. या सिद्धांतामुळे पुढील तांत्रिक शक्यता निर्माण झाल्या. आता त्यामध्ये वक्र अंतराळ, रॅप्ड स्पेस आणि गुरुत्वाकर्षण नियंत्रण, गुरुत्वीय क्षेत्रे वाकवून अंतरयात्रा होऊ शकते अशी कल्पना पुढे आली. युनिफाईड फील्ड थिअरी. आइन्स्टाईन याने विद्युत चुंबकीय आणि गुरुत्वीय क्षेत्र एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काहींना वाटते की याचा उपयोग गुरुत्वीय नियंत्रण तंत्रज्ञानात म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी टेक्नॉलॉजी केला जाऊ शकतो. निकोला टेस्ला आणि त्याच्या प्रगत संकल्पना. निकोला टेस्ला हा विद्युत ऊर्जा आणि उच्च वारंवारता तंत्रज्ञानात क्रांती घडवणारा वैज्ञानिक होता. त्याच्या काही कल्पनामुळे विमानशास्त्रातील संकल्पनाशी साधर्म्य आढळते. वायरलेस ऊर्जा प्रक्षेपण. टेस्लाच्या प्रयोगामध्ये वायुविरहित आणि मुक्त ऊर्जेच्या संकल्पना होत्या. अशा ऊर्जा स्रोतामुळे भविष्यात विमान किंवा अवकाशयान सतत ऊर्जायुक्त ठेवता येऊ शकते. अँटी ग्रॅव्हिटी आणि फ्लाइंग मशीन असे काही अहवाल आहेत की टेस्लाने गुरुत्वविरोधी यंत्रावर म्हणजे अँटी ग्रॅव्हिटी डिव्हाइस संशोधन केले होते. काहींच्या मते त्यांच्या इलेक्ट्रोग्रॅव्हिटिक पर्बुलेशन तंत्रज्ञानाचा वापर संभाव्यतः उडणाऱ्या यंत्राशी होऊ शकतो. टेस्लाज डायनॅमिक थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी. टेस्ला याने गुरुत्वीय शक्ती आणि विद्युत चुंबकीय ऊर्जा यांचा संबंध समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, जो विमानशास्त्र संकल्पनाशी जोडणारा आहे. संशोधन आणि षडयंत्र सिद्धांत. काही लोकांच्या मते फिलाडेल्फिया प्रयोग आणि टेस्लाचा लॉस्ट इन्व्हेन्शन या संदर्भात गुप्त संशोधन झाले. यामध्ये विमानशास्त्र सारख्या संकल्पनांचा समावेश असल्याचेही मानले जाते, मात्र यावर कोणतेही ठोस पुरावे नाहीत. आता निष्कर्ष असा आहे, आइन्स्टाईन आणि टेस्लाच्या संकल्पनामध्ये विमानशास्त्रातील काही संकल्पनाशी साधर्म्य आहे, विशेषतः गुरुत्वीय नियंत्रण, ऊर्जा प्रक्षेपण आणि इलेक्ट्रोग्रॅव्हिटी टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये. यातील काही गोष्टी अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत, पण आधुनिक संशोधनामुळे यावर पुढील प्रयोग होण्याची शक्यता. राईट बंधूंनी विमानाचा शोध कसा लावला आणि वैमानिक शास्त्र या ग्रंथाची मदत केली का? घेतली का त्यांनी? पहिले मोटार चालवले विमान 1903ला त्यांनी एका इंजिनियरच्या मदतीने हलके वजनाचे आणि योग्य क्षमतेचे इंजिन तयार केले. 17 डिसेंबर 1903 रोजी त्यांनी फ्लायर 1 नावाचे पहिले मोटारयुक्त विमान यशस्वीपणे उडवले. आर्विल राईटने हे विमान किट्टी हॉक म्हणजे उत्तर कॅरोलिना, अमेरिका येथे 12 सेकंद उडवले, ज्यामध्ये ते 120 फूट 36 मीटर अंतर गेले. त्याच दिवशी त्यांनी आणखी 3 यशस्वी उड्डाणे केली, ज्यामध्ये विल्बरने सर्वात लांब 59 सेकंदाचे उड्डाण केले. राईट बंधूंनी आर्विल आणि विल्बर राईट विमानाचा शोध 17 डिसेंबर 1903 रोजी लावला, जेव्हा त्यांनी पहिले नियंत्रित, शक्तिशाली आणि मानववाहू उड्डाण केले. त्यांनी वैमानिक शास्त्र या ग्रंथाची मदत घेतली होती का
याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. राईट बंधूचा विमान शोध कसा लागला हा सर्वात महत्वाचा प्रश्न. त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन होता. राईट बंधूंनी पक्ष्यांच्या उड्डाणाचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित त्यांच्या विमानाच्या पंखांची रचना केली. वायू गतिकीचा अभ्यास त्यांनी पवन सुरंग म्हणजे विंड टनल तयार करून वेगवेगळ्या पंखाच्या आकाराची चाचणी घेतली. इंजन आणि प्रॉपलर त्यांनी स्वतः इंजन आणि प्रॉपलर तयार केले, कारण त्या काळातील उपलब्ध इंजन हलके आणि शक्तिशाली नव्हते. प्रयोग आणि सुधारणाचा प्रवास त्यांनी 1899 पासून ते 1902 दरम्यान ग्लायडरच्या अनेक चाचण्या घेतल्या आणि अखेर 1903 मध्ये पहिले इंजिनयुक्त विमान फ्लायर 1 यशस्वीरित्या उडवले. तर वैमानिक शास्त्र आणि राईट बंधू यांचा संपर्क कसा होता? वैमानिक शास्त्र हा ग्रंथ सुब्बाराय शास्त्री, पंडित सुब्बाराय शास्त्री यांनी 1904 ते 1923 या कालावधीत लिहिला असे सांगितला जाते. परंतु त्यातील अनेक कल्पना त्या काळातील विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाहीत. राईट बंधूचे संशोधन या ग्रंथाच्या आधीच सुरू झाले होते आणि त्यांचा आधार प्रामुख्याने पाश्चिमात्य वैज्ञानिक संशोधनावर होता, जसे की सर जॉर्ज केली, ओट्टो लिएथल आणि सॅच्युअल लैंगिक यांच्या संशोधनावर. आता निष्कर्ष असा होतो की राईट बंधूंनी विमानाचा शोध आधुनिक विमानाच्या मदतीने आणि स्वतःच्या प्रयोगाने लावला. वैमानिक शास्त्र हा ग्रंथ त्यानंतरच्या काळात प्रसिद्ध झाला आणि त्याचा राईट बंधूवर कोणताही प्रभाव असल्याचे ऐतिहासिक पुरावे नाहीत. शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला का? शिवकर बापूजी तळपदे यांनी 1895 साली मुंबईच्या चौपाटीवर मरुत्सका नावाच्या विमानाची चाचणी घेतली होती, असे काही अहवाल आणि कथा सांगतात. असे मानले जाते की त्यांनी प्राचीन विमानशास्त्र ग्रंथावर आधारित एक विमान तयार केले होते. परंतु हा शोध खरा होता का? तळपदे यांच्या प्रयोगाचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. कोणत्याही आधुनिक वैज्ञानिक दस्तऐवजामध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या इतिहासात त्यांच्या प्रयोगाचा उल्लेख नाही. 1903 मध्ये राईट बंधूंनी पहिले अधिकृत आणि यशस्वी उड्डाण केल्याचे प्रमाणित आहे. काही विवाद आणि दावे आहेत. काही संशोधक आणि इतिहासकार म्हणतात की तळपदे यांचे विमान उडाले, पण फार उंच किंवा लांबवर गेले नाही. काही जणांचा दावा आहे की ब्रिटिश सरकारने त्यांच्या संशोधनाला दडपले. काही तज्ज्ञ विमानशास्त्र ग्रंथाचे वैज्ञानिक आधारावर पुनरावलोकन करत नाहीत, त्यामुळे त्यावर आधारित प्रयोग संशयास्पद मानले जातात. असा निष्कर्ष येतो की तळपदे यांनी विमानाची चाचणी घेतली असावी, पण त्याचा यशस्वी उड्डाणाच्या इतिहासात कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे त्यांना विमानाचा शोधकर्ता म्हणणे योग्य ठरणार नाही. शेवटी प्रश्न असा पडतो, शिवकर बापूजी तळपदे यांचं नाव का आलं? की जर हा ग्रंथ सत्य नसला असला तर महर्षी भारद्वाज मुनी यांचं नाव का प्रचलित झालं? जर समजा या ठिकाणी राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असेल तर तुलनात्मक अभ्यास का करण्यात येतो? एवढंच नाही की हा जो आपला रूट्स आहे हे पुढील जनरेशन पर्यंत पोहोचवण्यासाठी अशा पद्धतीचा ग्रंथ आहे